चला तर बालदोस्तांनो, आज आपण वळत आहोत आपली इयत्ता तिसरीच्या पुढल्या 4 नंबरच्या कवितेकडे. कवितेचे नाव आहे अंतराळवीर. आता आपण ही कविता चालीत गाऊन घेऊया. तुला सांगतो आई मला अंतराळवीर व्हायचंय, यानामध्ये बसून मला चंद्रावर जायचंय. अंगभर पोशाख नि डोक्यावर टोपी, चंद्रावर जायची युक्ती किती सोपी. पाहुणा बनून मी जेव्हा चंद्रावर जाईन, चंद्रावरच्या सशाला सोबतीला घेईन. तिथून मग करीन मी मंगळावर स्वारी, लोक म्हणू लागतील माणूस दिसतो भारी. अंतराळवीर म्हणून वाढेल माझी शान, जमेल तेव्हा जमेल पण अजून आहे लहान. जमेल तेव्हा जमेल पण अजून आहे लहान. तुम्हाला जर वाटलं ना तरी प्रत्येक ओळ आपण 2 वेळा म्हणू शकतो. कसं? तुला सांगतो आई मला अंतराळवीर व्हायचंय, यानामध्ये बसून मला चंद्रावर जायचंय. तुला सांगतो आई मला अंतराळवीर व्हायचंय, यानामध्ये बसून मला चंद्रावर जायचंय. अंगभर पोशाख नि डोक्यावर टोपी, चंद्रावर जायची युक्ती किती सोपी. अंगभर पोशाख नि डोक्यावर टोपी, चंद्रावर जायची युक्ती किती सोपी. पाहुणा बनून मी जेव्हा चंद्रावर जाईन, चंद्रावरच्या सशाला सोबतीला घेईन. पाहुणा बनून मी जेव्हा चंद्रावर जाईन, चंद्रावरच्या सशाला सोबतीला घेईन. तिथून मग करीन मी मंगळावर स्वारी, लोक मला म्हणू लागतील माणूस दिसतो भारी. तिथून मग करीन मी मंगळावर स्वारी, लोक मला म्हणू लागतील माणूस दिसतो भारी. अंतराळवीर म्हणून वाढेल माझी शान, जमेल तेव्हा जमेल पण अजून आहे लहान. अंतराळवीर म्हणून वाढेल माझी शान, जमेल तेव्हा जमेल पण अजून आहे लहान. आहे की नाही? एकदम सुंदर अशी पोएम आहे, कविता आहे डॉक्टर सुरेश सावंत यांची. तरी चाल तुम्ही पाठ करा, अवगत करा, म्हणजे लवकरच ती तुम्हाला लक्षात येईल. भेटूया पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.